शाळेच्या खासगीकरणाविरोधात काँग्रेस आक्रमक झाली आहे। मालाड मालवणीमध्ये खासदार आमदार रस्त्यावर उतरले। पालकांसोबत मिळून शाळेबाहेर यावेळी आंदोलन देखील करण्यात आले। मालवणी टाउनशिप शाळेच्या खासगीकरणाविरोधात मुंबई काँग्रेस अध्यक्षा खासदार वर्षा गायकवाड आणि स्थानिक आमदार असलम शेख पालकांसोबत मिळून शाळेबाहेर त्यांनी आंदोलन केलं। मुंबई महानगरपालिकेच्या शाळेचा पैसा मुंबई महानगरपालिकेचा 100 कोटी रुपये या शाळेच्या बांधकामासाठी खर्च केले। आज नव्याने शाळा निर्माण झाली, एका स्वयंसेवी संस्थेच्या नावाखाली एका प्रायव्हेट व्यक्तीला हे देण्याचं कडक कारस्थान झाले, तर भाजपमध्ये विरोध करते। तर शाळेच्या खासगीकरणाविरोधात काँग्रेस आक्रमक झाल्याचं पाहायला मिळतंय। तर शाळेच्या खासगीकरणाच्या मुद्द्यावरती पालकांसोबत यावेळी खासदार वर्षा गायकवाड आमदार असलम शेख यांनी रस्त्यावर उतरत आंदोलन केलं। तर पोलिसांनी यावेळी आंदोलकांना अडवण्याचा प्रयत्न देखील केला। मालाड मालवणीमध्ये खासदार आमदार हे रस्त्यावर उतरल्याचं पाहायला मिळालंय। तर या महापालिकेच्या शाळेची जागा अचानक खासगी संस्थेला देण्यात आल्यामुळे हा सगळा प्रकार घडल्याची माहिती समोर येते। शाळेच्या खासगीकरणाविरोधात काँग्रेसनं देखील आता या सगळ्या प्रकरणामध्ये आक्रमक होत आंदोलन केलं। तर मालाड मालवणीमध्ये खासदार आणि आमदार हे रस्त्यावर उतरल्याचं पाहायला मिळालं।